नमस्कार, आशाची रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पण मसाला डोस्यासाठी जी बटाट्याची भाजी बनवतो ती कशी बनवायची ते अगदी हॉटेल स्टाईल। तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते। इथे 3 मोठ्या आकाराचे बटाटे शिजवून बारीक असे कुस्करून घेतले। इथे 2 मध्यम आकाराचे कांदे असे पातळ स्लाइस करून घेतले। त्याचे थोडीशी इथे चना डाळ आणि उडदाची डाळ घेतले। ते 4 छोट्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 4 लसूण पाकळ्या ठेचलेल्या, ते 4-5 कढीपत्त्याची पानं, थोडीशी मोहरी लागणार आहे आपल्याला, हळद 1 छोटा चमचा आणि 1 छोटा चमचा मीठ। तर इथे मी कढई तापत ठेवलेली, त्याच्यामध्ये तेल आपण टाकून घेणार आहोत। सर्वप्रथम हे जे डाळी घेतल्या होत्या ना आपण, त्या डाळी आपण टाकून घ्यायच्या आहेत, थोड्याशा भाजायच्या आहेत चांगल्या। तर ह्याच्यातच आपण आता मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी थोडीशी अशी तडतडायला लागली ना की लसूण आपण टाकून घ्यायची त्याच्यात। लसूण, कढीपत्ता आणि कांदा। आता ते जास्त तडतडतं तेलामध्ये, फक्त आपण जेव्हा मिरची मोहरी टाकतो तेव्हा। आता हा कांदा थोडासा खरपूस भाजून घेतलाय मी, तर त्याच्यामध्येच मी मीठ टाकून घेते, म्हणजे तो अजून थोडा मऊसूर होईल। आणि हळद जी आपण घेतलेली ती पण टाकून घ्यायची। हळद करपूस असते, जास्त वेळ परतायची नाही आपल्याला, थोडीशी परतली गेली तर त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया, म्हणजे आपले जे बटाटे कुस्करले होते ना आपण ते टाकून घेऊया। तर हे सुकी सुकी तुम्हाला वाटत असेल तर ती मसाला डोसावाली जी भाजी असते ना त्याची खासियत असते की आपण नॉर्मली बटाट्याच्या भाजीमध्ये पाणी नाही टाकत, त्याच्यामध्ये ते लोक पाणी टाकतात म्हणून ती एवढी सॉफ्ट होते। तसंच आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया, जास्त पण नाही पण थोडं फार असं पाणी टाकून घ्यायचं। तर आता ह्याच्यामध्ये आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी तर टाकून घेतलंय। तर आता 2 मिनिटांसाठी आपण ह्याला अशी शिजू देऊयात, पाहिजे तर तुम्ही झाकण ठेवू शकता आणि मग गॅस बंद करून घेऊया थोड्या वेळ। तर अशा प्रकारे मस्त अशी आपली हॉटेल स्टाईल किंवा एखादा हातगाडीवरती डोशाबरोबर मिळते तशी मसाला डोस्याची भाजी तयार आहे। तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल। आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद।